हिवाळ्यातच मटारचे सीझन असते आणि त्यातच मार्केटमध्ये भरपूर असे मटार पाहून वेगवेगळी रेसिपी करावीसे वाटते. त्यातीलच असे अजिबातच तेलकट न होणारे व खूपच कमी तेलामध्ये म्हणजे शॅलो फ्राय करणारे मटारचे कटलेट अगदी घरातीलच सामान वापरून कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट असे तयार करणार आहोत. हे तुम्ही पार्टीसाठी किंवा हळदी कुंकू येत आहे त्यासाठी देखील तुम्ही स्टार्टर म्हणून देऊ शकता व मुलांना डब्यासाठी देण्यासाठी देखील हे बनवू शकता व जास्तीचे बनवून फ्रीजमध्ये ठेवून आयत्या वेळेस शॅलो फ्राय देखील करू शकतात. संध्याकाळच्या वेळेस चहा बरोबर खाण्यासाठी खूपच मस्त आहे. नमस्कार, मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत करते आहे माझ्या चॅनलमध्ये. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छान मस्तपैकी असे मटार घेतलेले आहे. हे 3 पावशेर तरी मटार असतील. स्वच्छ धुवून अगदी पाणी निथळून घेतलेले आहे. बघा कसे अगदी हिरवे हिरवेगार आहे मस्त. आणि त्यासाठी इथे मी 10-12 तरी बटाटे घेतलेले आहे. अगदी मीडियम पेक्षा पण छोटे साईजचे बटाटे होते माझ्याकडे, ते घेतलेले आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 ते 3 कांदे मस्त कट करून घेतले बारीक बारीक. मूठभर कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या पण बारीक बारीक अशा छान अशा मस्त कट करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला हे जे मटार आहेत हे आपल्याला मिक्सर ग्राइंड मधून अगदी बारीक पण नाही पण अगदी ओबडधोबड आपल्याला हे छान अगदी क्रश करून घ्यायचे आहे फक्त. बघा आता मी हे अशा प्रकारे हे छान अगदी मस्त मिक्सर ग्राइंड मधून छान अगदी क्रश करून घेणार आहे. आपल्याला खूप बारीक पण करायचे नाही आणि खूप जाड पण ठेवायचे नाहीये. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. पहा आता इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे. तर इथे मी मिक्सर ग्राइंड मधून मस्त बारीक करून घेणार आहे. खूप सुंदर खूप छान होतात हे. कोणत्याही छोट्याशा पार्टीसाठी सुद्धा आपण हे करू शकतो. मुलांच्या बर्थडे साठी सुद्धा आपण हे कटलेट करू शकतो. पहा अशा प्रकारे आपले हे जे मटार आहे अशा प्रकारे आपण मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेले आहे. पहा तुम्ही पाहू शकता. इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. तर अशा प्रकारे मी हे सगळे मटार जे आहे हे मिक्सर ग्राइंड मधून बारीक करून घेणार आहे. आता मी हे काढून घेत आहे एका मोठ्या बाउल मध्ये. आता हे मटार सगळे माझे बारीक करून झालेले आहे तुम्ही पाहू शकता. आता इथे जे आपण बटाटे ठेवलेले होते ते देखील आता आपण तुम्ही एकदा हाताने सुद्धा क्रश करू शकता, पण मी इथे बारीक किसणीने हे छान अगदी किसून घेत आहे म्हणजे एकसारखे किसले जातात, अगदी जाड वगैरे काही राहत नाही. तर हे सगळे बटाटे मी असे मस्त किसून घेतलेले आहे. आता इथे मी अद्रक, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडी कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती आपल्याला इथे 1 चमचा घालून घ्यायची आहे आणि त्याबरोबर मी इथे 2 ते 3 चमचे बारीक रवा घालून घेणार आहे. याने मस्त पैकी अगदी कुरकुरीतपणा येतो आपल्या वड्यांना. त्याच्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेत आहे. ह्या ठिकाणी तुम्ही अगदी पोहे जरी भिजत घातले आणि ते जरी टाकले ना तरी चालेल, पण तसंही मी बटाटे घालून घेतलेले आहे. बाइंडिंग आपल्या बटाट्यांमुळे खूप छान येतं आणि बटाटे असले की खूप छान लागतात हे कटलेट. आता यामध्ये मिरच्या, कोथिंबीर आणि जे कांदे कट करून ठेवलेले आहे ते सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. पहा ते हे छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मी यामध्ये हे पूर्ण घालून घेणार आहे. खूप सुंदर खूप छान होतात हे कटलेट. आता हे सगळं घालून झालेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. बघा आणि आमच्याकडे तर आठवड्यात 2दा-3दा तर हे होतात, मुलांना खूप आवडतात. बघा आता यामध्ये हळद घातलेली आहे, तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे. आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्याची पेस्ट पण घातलेली आहे आणि तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तसं तुम्ही घालून घ्या. त्याच्यानंतर धनेपूड घालून घेतलेली आहे मी. पहा आता 1 चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. तर जिरं देखील घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा छान, याच्यामध्ये अजिबात पाण्याचा थेंब नाही घालायचा. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकजीव पूर्ण आपल्या हे मटारला हे सगळं मिश्रण लागलं गेलं पाहिजे आणि सगळं मिश्रण हे एकजीव व्हायला पाहिजे. पहा आता हे सगळं छान अगदी मस्त मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात. आता हे 15 मिनिटं तरी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण छान असं सेट होईल. तुम्हाला लगेच करायचं असेल तर तुम्ही लगेचही घेतलं करायला तरी चालणार आहे.
बघा आता मिश्रण खूप छान झालेलं आहे. तुम्ही अगदी थोडंसं तेलाचा हात किंवा अगदी थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे. फक्त लावला नाही तरी चालणार आहे. पहा, मी एकदाच लावून घेतलेला होता फक्त, आणि नंतर आपल्याला याचे छोटे छोटे कटलेट्स तयार करायचे आहे. अजिबात हाताला हे मिश्रण चिटकत नाही आणि बाइंडिंग पण इतकं छान आलेलं आहे की एकदम छान असे मस्त गोळे तयार होणार आहे. तर हे सगळे आपल्याला असे फ्लॅट थोडेसे कटलेट असे छान अगदी करून घ्यायचे आहे. तर मी हे सगळे कटलेट अगदी जसे जसे लागेल आपल्याला तसे, आणि हे असे तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवले ना, तर आयत्या वेळेस तुमच्याकडे काही पाहुणे आले असेल, काही छोटी मोठी पार्टी असेल, मुलांचे बर्थडे वगैरे असेल, तर आयत्या वेळेस तुम्ही हे शॅलो फ्राय करून जरी दिले ना तरी पण लगेच होतात. बघा, हे अशा प्रकारचे हे कटलेट तयार झालेले आहेत. तर आपण आता हे लगेचच अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. बघा, अजिबात कुठेच तुटले नाही, फुटले नाही, एकदम एकसारखे आणि एकदम छान झालेले आहेत. तर इथे गॅसवर मग मी इथे एक पॅन चढवला आहे व त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि आता हे छान अगदी आपल्याला लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे छान अगदी आलटून पालटून हे फ्राय करून घ्यायचे आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. आता हे सगळे ठेवायचे आहे आणि सेंटरला सगळ्यात शेवटी ठेवायचे आहे, कारण तिथे आपला जो पॅन आहे तो खूप जास्त गरम होतो. आणि यावरून पण थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, असं तेल घालून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता 5-1 मिनिटांनी आपल्याला हे छान अगदी मस्तपैकी पलटून घ्यायचे आहे बघा. आणि दोन्ही साईडला असे छान मस्तपैकी खरपूस होईपर्यंत आपल्याला एकदम छान अगदी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे मस्तपैकी. एकदम छान होतात. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा. बघा किती छान झालेले आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला आलटून पालटून आता हे सगळे जे कटलेट आहे मस्तपैकी छान अगदी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. बघा, मस्त झालेले आहे हे. तर दोन्ही साईडने एकदम मस्त, आणि अजिबात तेल अजिबात जास्त लागलेलं नाहीये याला, आणि अजिबात तेलकट होत नाही हे. ते कसं 31st असो किंवा नवीन वर्ष असो किंवा मुलांची छोटी पार्टी असो, बर्थडेची पार्टी असो, किंवा झटपट अगदी आपल्याला नाश्त्याला पाहिजे असेल तरी आपण हे पटकन अगदी करून घेऊ शकतो. असे तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवले तर आयत्या वेळेस पण आपल्याला नुसते फक्त तव्यावर शॅलो फ्राय करून लगेच झटकीपट तयार होतात हे. बघा, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहतील. चला तर मग अशी प्रमाणबद्ध आणि साधी सोपी घरगुती सामानांपासून तयार केलेले हे मटार कटलेट अवश्य करून बघा. व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट रसोई बाय सुनीता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत धन्यवाद.